नंदुरबार जिल्ह्यातील छोट्याशा गावात राहणारा ईश्वर वसावे याची सुनेवर वाईट नजर होती. कधी तिला मिठीत घेतो अशी इच्छा बाळगणारा ईश्वर घरात नेहमी तिच्याकडे मादक नजरेने पाहायचा. एके दिवशी वेळेचा फायदा घेत त्याने सुनीताला धरले व पलंगावर पाडत रंगबाजी करू लागला. त्यात अचानक सुनीताची सासू आली व तिने हे सर्व पाहताच डोक्याला हात लावला. पुढे काय झाले पाहूया सविस्तरमध्ये. नंदुरबार जिल्ह्यातील पहाडपट्टीतील अक्कलकुवा तालुक्यातील मंडारा या छोट्याशा गावात ईश्वर दिव्या वसावे हा शेतकरी आपल्या रंजूबाई नावाच्या पत्नीसोबत सुखाने संसार करत आहे. आदिवासी समाजातील हे जोडपं आपल्या शेतात राबून आपल्या संसाराचा गाडा ओढत होतं. रंजूबाई आदिवासी समाजातील असली तरी नाके डोळी सुरेख होती. रंजूबाई आणि ईश्वर यांना सुखलाल नावाचा मुलगा आहे. सुखलाल आता मोठा झाला होता. तो आता मेहनत करून आपल्या आईवडिलांना आर्थिक हातभार लावत होता. गेल्या काही दिवसांपासून सुखलाल गावातील रामजी नावाच्या हॉटेलमध्ये नोकरीला लागला होता. सुखलाल मनाने मोकळा, विनयशील आणि प्रामाणिक असल्याने रामजी हॉटेलमध्ये टिकून होता. हॉटेलमध्ये काम करून मिळणारा मेहनताना तो प्रामाणिकपणे आईवडिलांना देत असे. मुलगा मिळवता झाल्याने सुखलालच्या आईवडिलांनी त्याचा विवाह सुनीता नामक तरुणीशी करून दिला. सुखलाल सुनीताचे लग्न झाल्यानंतर त्याला हंसिका नावाची मुलगी आणि कन्हैया नावाचा मुलगा झाला. घरात नातवंड आल्यानंतर सुखलालचं आईवडिलांचं मन रमू लागलं. ते दोघे दिवसभर शेतात कष्ट करून सायंकाळी घरी आले की नातवंडांना पाहून सर्व कष्ट विसरून जात असत. अशा या भरल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली. सुखलालची पत्नी सुनीता ही दिसायला सुंदर व नाजूक होती. तिचं बोलणंही लागवी होतं. तुलनेने सुखलाल खूपच साधा व भोळा होता. प्रामाणिकपणे काम करणे आणि रात्री उशिरा येऊन झोपणे हा त्याचा दिनक्रम होता. लग्न झाल्यापासून सुखलाल त्याच्या कामातच मग्न असायचा. दिवसभर काम केल्यानंतर रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या त्याला झोप येत असे. यामुळे सुनीताच्या जीवनात रस कमी होऊ लागला. तिला असले हे कंटाळवाने निरस जीवन नकोसे झाले होते. आता सुनीताला सुखलालकडून शरीरसुख मिळण्याचं झालं. सुखलाल कामावर गेल्यानंतर सुनीताचे आदळआपट का होते याची पुसटशी कल्पना सुनीताच्या सासऱ्याला आली होती. ईश्वर हे त्याचं नाव असलं तरी त्याच्यामध्ये वासना भरली होती. सून ही आपल्या मुलीसारखी असते हे ईश्वर विसरू लागला. आपल्या बायकोला म्हणजे रंजूबाईला शेतावर पाठवून खोटनाटक कारण सांगून ईश्वर घरी राहू लागला. तो नुसता घरी राहत नव्हता तर तो जाणून बुजून आजारी पडायचं आणि सुनीताकडून सेवा करून घ्यायचा. सुनीता सून असली तरी तिचा शरीरस्पर्श त्याला सुकवायला लागला होता. तिलाही त्याची जाणीव होऊ लागली. आपला सासरा बापासारखा आहे हे ती जाणीवपूर्वक विसरले आणि ते दोघेही आपल्या नातेला मागे सारत अनैतिकच्या दिशेने वाटचाल करू लागले. घरच्यांचा उपरोक्ष हे चाललं होतं, पण कोंबडं झाकून ठेवलं तरी ते आरवल्याशिवाय राहत नाही. वेगवेगळे कारण सांगून ईश्वरचं नेहमी घरी राहणं हे त्याच्या बायकोला रंजूबाईला खटकू लागलं. रंजूबाईचं मन अस्वस्थ होतं. लग्न झाल्यापासून आपल्या शेतावर काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या नवऱ्याला ती जाणून होती. पण आता काही दिवसापासूनच ईश्वरचं घरी राहणं आणि त्याच्या वागण्या बोलण्यातला फरक रंजूबाईला अस्वस्थ करत होता. त्या दिवशी रंजूबाईचा मुलगा सुखलाल नेहमीप्रमाणे हॉटेलवर कामाला गेला. ईश्वर आजारपणाचं कारण सांगून घरीच होता. रंजूबाई मात्र शेतावर गेली होती. अचानक घरी जाऊन आपल्या नवऱ्याचं काय चाललंय हे जाणून घेण्याची जबरदस्त इच्छा रंजूबाईला अस्वस्थ करत होती. न राहवलं गेल्यानं रंजूबाई दुपारी अचानक घरी आली आणि आपली चाहूल न लागू देता गुपचूप घरात शिरली. त्यावेळी तिने बघितलं ते धक्कादायक होतं. ईश्वर हा चक्क सुनीताच्या म्हणजे सुनेच्या बाहुपाशात होता. हे दृश्य पाहून रंजूबाई चक्रावली. तिला दरदरून घाम फुटला. नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं. ती काही न बोलता आपल्या खोलीत गेली आणि ढसाढसा रडू लागली. काही वेळानं ईश्वर रंजूबाईजवळ आला. तेव्हा तिने त्याला विचारले, हे तुम्हाला शोभतं का? सून म्हणजे मुली समान असते असे संबंध ठेवणे तुम्हाला पटतं का? यावेळी ईश्वर गप्प राहिला, पण रंजूबाई त्याला टोचून बोलू लागली. तेव्हा तो बोलून गेला, मला जे आवडलं आहे ते मी करतो. त्याचे बोलणं ऐकून आपला नवरा किती निर्लज्ज आहे याची कल्पना तिला आली होती. अशा माणसावर चिडून उपयोग नाही तर त्याला समजावून सांगणे योग्य असे समजून तिने त्याला आणि सुनेला या प्रकारामुळे संसारावर काय परिणाम होईल हे सांगितले. त्यावेळी त्या दोघांनी फक्त मान डोलावली. तिला वाटले आपल्या बोलण्याचा काहीतरी परिणाम होईल, पण तसेच झाले नाही. त्यांच्यावर कोणताच फरक पडला नव्हता. आपल्या मुलाला म्हणजे सुखलाल याला हे समजलं तर किती भयानक परिणाम होतील हे समजावून सांगूनही काही उपयोग झाला नाही. कालांतर जे व्हायचं तेच झाले. सुखलाल आपल्या बापाबद्दल आणि बायकोबद्दल समजले. तेव्हा त्याने दोघांनाही जाब विचारला.
त्यावेळी रणजूबाईने आपलंच नाणं खोटं म्हणत कुठेही याची वाच्यता करू नको असे म्हणत त्याला गप्प बसवले. पण त्याच्या डोक्यातील राग काही शांत झाला नाही. तो मनातून खूप अस्वस्थ होता. आपल्या मुलाला आपल्या बापाचे आणि बायकोचे संबंध असल्याचे समजल्याने तो काहीतरी बरं वाईट करेल याची भीती रणजूबाईला होती. ती काळजीपोटी वारंवार सुनेला आणि नवऱ्याला जाणीव करून देत होती, पण त्याचा वेगळा अर्थ काढत ईश्वर आणि रणजूबाईला मारठोक करत होता. एके दिवशी त्याने तिला घराबाहेरच काढले. काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा तालुक्यातील वडफळे गावातील अनिता प्रवीण दळवी हिच्याकडे आपल्या नातवंडांना घेऊन ती राहायला आली होती. शरीराने ती वडफळीला असली तरी तिचं मन मंडारा गावातील मुलाभोवती घुटमळत होते. रणजूबाई आपल्या वडफळी येथील मुलीकडे राहायला गेल्यानंतर सुखलालने गावापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर आपल्या शेतात कुडाचं घर बांधलं आणि तिथेच तो राहू लागला. दिवसभर हॉटेलमध्ये राबणारा सुखलाल रात्री शेतातील घरी झोपायला येत असायचा. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी रणजूबाईचा जावई म्हणजे अनिता वळवीचा नवरा प्रवीण याला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्याच्या सासऱ्याचा म्हणजे ईश्वर वसावेचा फोन आला की आपला मुलगा सुखलाल अचानक मरण पावला आहे. ही बातमी प्रवीणने आपल्या सासूला म्हणजे रणजूबाईला देताच ती आपल्या जावई मुलीसह मंडारा गावाकडे आली. घरी आली तेव्हा गावातील लोक अंत्यविधीसाठी जमलेले तिला दिसले. तिच्या काळजात धस्स झाले. आई रणजूबाई आपल्या मुलाच्या मृतदेहापर्यंत छाती बडवतच गेली. तेव्हा तिचा नवरा ईश्वर हा हाताची घडी घालून उभा होता. त्याला ती म्हणाली, माझा सुखलाल कसा मेला? यावर ईश्वर म्हणाला, काल म्हणजे 23 मार्च 2025 रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास सुखलाल हॉटेलमधून काम करून घरी आला. त्यावेळी मी आणि सुनीता झोपलो होतो. सुखलालने मला उठवत माझ्या छातीत कळा येत असल्याचे सांगितले आणि तो जमिनीवर लोळू लागला. मी गावातील रिक्षा चालक दिनेश पत्तू वसावे याला रिक्षा घेऊन बोलावले. रिक्षेने त्याला दवाखान्यात घेऊन जाणार होतो, पण रिक्षा येईपर्यंत त्याचा जीव गेला. आपल्या नवऱ्याने असे सांगताच रणजूबाईला काहीतरी शंका आली. तिने सुखलालच्या मृतदेहावर जे पांढरं कापड टाकलं होतं ते बाजूला केलं तेव्हा सुखलालच्या कपाळावर लाल गंधाचा टिळा होता. त्याच्या मानेभोवती ओरपडल्याच्या खुणा होत्या. छाती काळी झाली होती. शरीराच्या इतर भागावर खरचटले होते. हे पाहून रणजूबाईच्या मनात शंकेचे पाल चुकलुकले. ज्या दिवसापासून सुखलालला आपल्या बायकोचे आपल्याच बापाशी अनैतिक संबंध आहेत हे कळले होते तेव्हापासून तो अस्वस्थ होता. तो केव्हाही आपला घात करू शकतो याची भीती ईश्वरला आणि सुनीताला होती. या भीतीपोटी ईश्वर आणि सुनीताने सुखलालला ठार मारले नसेल कशावरून अशी शंका रणजूबाईला आली. अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांमध्ये मंडारा गावचे पोलीस पाटील करणसिंह विरजी वसावे होते. तेव्हा रणजूबाई आणि जावई प्रवीण नथू वळवी यांनी पोलीस पाटील करणसिंह वसावे यांचे लक्ष वेधले आणि सुखलालच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली. अंत्यविधी अगोदर त्यांचे पोस्टमार्टम व्हावे अशी विनंती तिने केली. तेव्हा पोलीस पाटील या नात्याने त्यांनी तात्काळ संबंधित खापर पोलीस स्टेशनला याची खबर दिली. पोलीस आल्यानंतर त्यांनी पंचनाम्याचे सोपस्कर पार पाडून मृतदेह अक्कलकुवा येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. तेव्हा रणजूबाई आणि जावई प्रवीण वळवी यांनी तो मृतदेह नंदुरबार येथील रुग्णालयात नेण्याची विनंती केली. दरम्यान अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांना याच प्रकरणाची माहिती मिळाल्याने त्यांनी सुखलाल वसावे यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नंदुरबार रुग्णालयात करण्याचे आदेश दिले. पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात देण्यात आला. दिनांक 26 मार्च 2025 रोजी नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयातून अक्कलकुवा पोलीस स्टेशनला सुखलाल ईश्वर वसावे याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला. त्यामध्ये सुखलालचा मृत्यू गळा घोटून त्याचा खून केल्याचे झालेले निष्पन्न झाले. त्यानुसार रणजूबाई ईश्वर वसावे हिने अक्कलकुवा पोलीस स्टेशनला पती ईश्वर दिव्या वसावे आणि सून सुनीता सुखलाल वसावे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी मसालेदार क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.